आपल्या गणरायाला मी नमन करून, श्री गुरुशक्तीला, आपल्या गुरुतत्वाला स्मरून, श्री दत्तगुरूंना नमन करून, श्री स्वामींना सर्वस्व अर्पण आजचं हे ध्यान सुरू करत आहे. अर्थात माता पितांचा आशीर्वाद यासोबत आहेच. साधारण 7:30ची वेळ होती. नामस्मरण आता सुरू होणार यासाठी माझी लगबग चालू होती. संध्याकाळची वेळ होती. स्वामींच्या समोर घरात देवघरामध्ये साजूक तुपाचे दिवे लावले गेले. स्वच्छ धुतकं वस्त्र जमिनीवरती अंथरून त्यावरती मी बसले. दोन्ही हात जोडले गेले, नकळत डोळे मिटले आणि मनामधून स्वामींचं नाम सुरू झालं. नकळत मी आमच्या स्वामीस्थानाला, जिथे आमचं गाव आहे, त्या मंदिरामध्ये पोहोचले. प्रचंड थंडी होती त्या दिवशी. स्वामींना छानसं स्वेटर घातलं, लोकरीची विणलेली टोपी घातली. आमच्या आजी सुद्धा तिथे सोबत होत्या. स्वामींच्या समोर तुपाचा दिवा लावला. औदुंबरासमोर सुद्धा साजूक तुपाचा दिवा लावला. जिथे स्वामींनी दृष्टांत दिला आहे त्या स्थानाला दर लावला. छानसं उत्तर, हिना उत्तर चोळलं आणि 2 सुगंधित फुलं तिथे ठेवली आणि स्वामींच्या समोर बसले. आज मात्र स्वामी वेगळीच लीला दाखवणार होते. तिथे दिवा लावलाच, परंतु त्या क्षणाला तिथून मी कधी अक्कलकोटला गेले मलाच समजलं नाही. स्वामी सोबत होते. अक्कलकोट समाधीस्थानावरती उंबरठ्यावर छानसे दिवे लावले गेले. आत समाधीस्थानासमोर सुद्धा एक साजूक तुपाचा दिवा आणि समाधीस्थानावर सुंदर असं हलक्या गुलाबी रंगाचं कमळ वाहिलं. आता मात्र स्वामींनी त्यांच्या लीला दाखवायला सुरुवात केली होती. माझा हात धरला आणि थेट आम्ही, जसे काही मला पंख आले आहेत असे झरझर करत दुसऱ्या क्षणाला गिरनारच्या 10,000 पायऱ्या चढून गिरनारच्या मंदिरात त्या गाभाऱ्यामध्ये होतो. सगळं दृश्य विलोभनीय होतं. ज्या क्षणाला गिरनारच्या त्या गाभाऱ्यामध्ये मी आले, समोर दत्तगुरूंना पाहिलं. पादुका दिसल्या. मन भरून आलं. काहीच कळत नव्हतं हे काय चालू आहे. क्षणात इथे, क्षणात तिथे, कसलाही विलंब न लावता स्वामी त्यांची कोणती लीला आज दाखवणार होते. परंतु ज्या क्षणाला गिरनारच्या त्या दत्तगुरूंच्या जवळील पायरीवरती आले आणि अंगाला असा थंडगार वारा स्पर्श करू लागला, माझ्या अंगावरती शॉल होती. स्वामींनी स्वतः
जे स्वेटर घातलं होतं त्याच रूपामध्ये स्वामी होते. गाभाऱ्यामध्ये दत्तगुरूंजवळ छान एक समई होती. ती समई तुपाने भरली, त्यामध्ये दिवा लावला. मिणमिणते दिवे, त्या दिव्याच्या प्रकाशात दत्तगुरूंची ती हसरी मूर्ती. आणि काय पाहिजे आयुष्यात? सगळीकडे एकदम शांत. जेव्हा मी शांत होत होते, स्वामी माझ्याकडे पाहत होते. खरंच खूप समाधान देणारी ती वेळ होती. मला माहिती होतं आता पुढे काय करायचं आहे. सगळं काही स्पष्ट होतं. अचानक समोर गजानन महाराज आणि साईबाबा दोघंही येतात. मला आदेश येतो की छानपैकी गरम गरम अशी खिचडी शिजवायची आहे. मी मंदिराच्या बाहेर जाते. एका कोनाड्यातच चूल मांडते आणि त्यावरती अगदी साधीशी अशी खिचडी, परंतु अतिशय सात्विक विचाराने ती फोडणीला घालते. खिचडी शिजत येतेच बाजूला महाराजांना आज नैवेद्य द्यायचं आहे. महाराज जेवणार आहेत. समस्त देवता मंडळी येत आहेत. त्यांची पंगत आणि तिथे वाढण्याचं माझं सौभाग्य. म्हणून बाजूला थोडीशी घट्ट नारळाच्या दुधातील साजूक तुपातील गोड शेवयाची खीर मी शिजवते. मी काय शिजवणार? त्यांनी बुद्धी दिली तेच करून घेतात. खीर बनते आणि बाजूला वाफाळलेल्या पाण्यामध्येच काळे चणे, काबुली चणे ते उकडायला सोडते. त्यामध्ये अगदी हलकंसं मीठ, काळं मिरं टाकून त्या काळ्या काबुली चण्याचा प्रसाद सुद्धा बनला जातो. माझी मात्र लगबग. आत मंदिरात येते तर एक छोटासा बटू वेद वाचत बसलेला असतो. स्वच्छ शुभ्र धोतर घालून यज्ञोपवीत घालून शिखा असलेला असा तो बटू जणू काही माझा मुलगाच आहे असं मला वाटतं. माझ्या मदतीला तो येतो. आता देव बसणार ती जागा स्वच्छ धुवून घेतली जाते. आमच्या परीने आमची सेवा सुरू होते. केशरी रंगाचे पाट मांडले जातात आणि तो छोटा बटू पितळेची बादली पाण्याने भरलेली, कोमट ऊन पाण्याने भरलेली बाहेर ठेवतो. साक्षात गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईनाथ स्वच्छ हात धुतात. त्या केशरी रंगाच्या पाटावरती येऊन बसतात. समोर झरझर अशी मी रांगोळी काढते, केळीचं पान ठेवते आणि बाजूला दिवा सुद्धा लावते. अगरबत्तीचा घमघमाट आणि धूप हा गाभाऱ्यामध्ये लागलेला असतोच. छोटा बटू माझ्या जवळ येतो. म्हणतो, माय मी वाढायला मदत करू का? मी म्हणते नक्कीच. त्याला सुद्धा मनापासून नमस्कार करते. परंतु तो छोटा बटू मनामध्ये खूप
माय ममता प्रज्वलित करत असतो. सगळ्या जणांना पानावरती नैवेद्य वाढणार, तोच गाभाऱ्याच्या समोर साक्षात शंकर महाराज उभे असतात. पहाटेलाच आज बाबांनी सुद्धा माझ्याकडून अभिषेक करून घेतलेला असतो. त्या दरम्यान त्यांना घातलेला तलमसुताचा सदरा आणि छानशी झालर असलेली सुंदर अशी सोनेरी रंगाच्या गोंड्याची टोपीसुद्धा त्यांनी डोक्यावर घातली असते. तेच रूप जे पहाटे होतं अगदी तसंच्या तसं माझ्यासमोर येऊन उभं राहतं. मी हातातलं भांडं खाली ठेवते, नमस्कार करते, हातपाय धुवायला पाणी देते, एक पाठ बाजूला मांडते आणि त्या क्षणाला स्वामींच्या चेहऱ्यावरती पाहते ना, तर इतका आनंद ओसंडून वाहत असतो की त्यांचा लेख त्यांच्या समोर असतो. शंकर बाबा येतात, पाटावर बसतात. त्यांच्यासमोर सुद्धा अगदी तसंच सजवलेलं केळीचं पान आणि माझा काय तो साधासा नैवेद्य, तो प्रसाद समोर मांडते. गरम गरम खिचडीवर साजूक तुपाची धार, बाजूला काळ्या काबुली चण्याचं छोटंसं का होईना परंतु भाजी समान रूप, बाजूला घट्ट अशी नारळाच्या दुधातील शेवयाची खीर. बास, एवढाच काय तो नैवेद्य. परंतु देव जेवतायत तेव्हा त्या प्रसादाला जो घमघमाट आलेला असतो तो त्या गाभाऱ्यात पसरून जातो. मनसोक्त असं भगवंत जेवत आहेत असं मला दिसतं. साक्षात दत्तगुरू एका पानावर बसले आहेत आणि ते अन्न ग्रहण करत आहेत. हे सगळं रूप जेव्हा आपल्या डोळ्यांनी आपण पाहत आहोत, सोबत बटू आहे तो सुद्धा छानपैकी देवांना काय हवं नको ते पाहत आहे. मनाला जे समाधान, जी आत्मिक शांतता लाभत होती ते शब्दात वर्णन करू शकत नाही असंच होतं. ज्या क्षणाला आपण केळीच्या पानावरती वाफाळलेल्या खिचडीवरती तूप सोडतो ना, ते तूप जेव्हा त्या केळीच्या पानावर पडतं त्याचं अमृत होतं. आणि हा अमृतमय प्रसाद आज मला स्वामींनी बनवण्याची संधी दिली आणि तो साक्षात प्रभू ग्रहण करत आहेत माझ्यासमोर. हे पाहून मी मनापासून तृप्त झाले, अतिशय तृप्त. थंडी वाढत होती आणि माझं सहज लक्ष पुन्हा मंदिराच्या बाहेर गेलं तर वेळ 7:30 ते 8:30 दरम्यानची संध्याकाळची होती आणि लक्ष्मीचा फेरा असतोच. त्या क्षणाला साक्षात लक्ष्मी आणि नारायण यांनी सुद्धा त्या नैवेद्याचा सुगंध जो दरवळत होता त्या सुगंधाचा पाठलागच जणू काही करत ते मंदिरापर्यंत आले. ते रूप साक्षात लक्ष्मीचं आणि नारायणाचं पाहून माझ्या समोर आता मी काय बोलू, काय नको, काय करू, काय नको हे सगळं काही
समजतच नव्हतं असं झालं होतं. दत्तगुरू म्हणतात, या या लक्ष्मीनारायण, जेवायला पंगतीत बसा. लगबगीने मी पुन्हा लक्ष्मी आणि नारायणाच्या हातावरती ओतून पाणी घालते. हातपाय धुवून ते सुद्धा बटूनी मांडलेल्या पाटावरती विराजमान होतात. कुठेतरी मनात मलाच वाटतं की देव बसले आहेत, त्यांच्यासाठी चांदीचे पाट, चांदीचे ताट समोर असायला पाहिजे. आणि मी मात्र साधा शुभलाभ लिहिलेला केशरी रंगाचा पाट समोर ठेवला आहे. साधं केळाचं पान वाढत आहे. परंतु ते माझे देव किती आपुलकीने ते सगळा प्रसाद ग्रहण करत आहेत. लक्ष्मीच्या चेहऱ्यावरचं स्मित हे पाहून एक एक अमृताचा थेंबच त्या स्मित हास्यातून जणू काही माझ्याकडे येताना मला दिसत होता. विष्णूंच्या गळ्यामध्ये इतकी सुंदर अशी घट्ट तुळशीची माळ होती. खरंच मी धन्य होत होते. छोट्या त्या बटूने आई लक्ष्मीला, नारायणांना नमस्कार करून त्यांच्या पानामध्ये गरम गरम असं जेवण वाढलं. जेवण छानपैकी सगळेजण अगदी शांत चित्ताने ग्रहण करत होते. कोणामध्येही चर्चा नव्हती, परंतु भरपूर असं स्मित हास्य एकमेकांकडे पाहून ते करत होते, एवढंच मला दिसत होतं. आता मात्र खरंच दुसऱ्या क्षणाला जे झालं ते विचार करण्याच्या पलीकडे होतं. ही सगळी देवांची मैफिल जमली असताना अचानक साक्षात महादेव, देवी पार्वती आणि आपलं बाळ गणेश खांद्यावर घेऊन त्या गाभाऱ्यात प्रकट झाले. मी पुन्हा माझी ती हातातली गरम गरम जी भांडी होती अन्नाने भरलेली ती बाजूला ठेवली. काहीच कळत नाही आहे, काही समजत नाही असाच माझा पुन्हा भाव होता. मी पाया पडले आणि भगवंतांना पुन्हा दत्तगुरू म्हणाले की या देवा जेवायला बसा. आता छोट्या बटूने त्यांचे हातपाय धुवून घेतले. छान सुती तलम रेशमी कपड्यांनी त्यांना हात पुसायला दिला आणि साक्षात देवांचे देव महादेव माझ्यासमोर विराजमान झाले. त्यांच्यासाठी सुद्धा सुंदर अशी पानासमोर रांगोळी काढून अगरबत्ती लावून माता पार्वती आणि शंकर भगवान यांना प्रसाद वाढला. या क्षणाला बोलताना सुद्धा माझ्या ज्या भावना ओतप्रोत झाल्या आहेत त्या तुम्ही ह्या ध्यानधारणेमध्ये नक्कीच समजून घ्याल. कारण ते सजीव चित्र तुमच्या डोळ्यासमोर येणं हाच आपण केलेला प्रसाद महाराजांनी ग्रहण करण्यासारखा आहे. बाळ गणेश पार्वतीच्या मांडीवरती बसलं होतं आणि अतिशय चुळबुळ करत होतं. माता पार्वतीला नीट जेवायलाच मिळत नव्हतं. मी माता पार्वतीला म्हटलं, मी बाळ गणेशांना भरवू का? दुसऱ्या क्षणाला बाळ गणेश माझ्या हातात होते आणि मी अतिशय आनंदी झाले ते रूप पाहून. अगदी छोटंसं 5-6 महिन्याचा तो बाळ गणेश, परंतु खाण्यामध्ये मात्र अगदी एक नंबर. गरम गरम जी गोडाची खीर होती ना केलेली, ती मी हलकी त्यांना जेव्हा भरवू लागले अगदी चटमट करत ते खात होते. बाजूला तोंडावरून लाळ ओघळत होते ती मी त्या सुती रेशमी वस्त्राने पुसत होती. बाळ गणेश हसत होते अगदी मनमोहक हसत होते. आता देवांचं जेवण होतच आलं होतं. बाळ गणेश
माझ्या अंगावरती होते. भगवंताचं ते तृप्त रूप मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते. तो छोटा बटूसुद्धा अतिशय तेजस्वी होता. हे सगळं रूप मी माझ्या डोळ्यांमध्ये साठवून घेत होते. वेळ सरसर निघून जात होती. मनात आतमध्ये कुठेतरी खोलवर नामस्मरण हे चालूच होतं. ह्या सगळ्या लगबगीत घाईघाईमध्ये कानावरती आवाज आला, तो म्हणजे नारायण नारायण. आणि पाहते तो साक्षात नारद मुनी गाभाऱ्यात येत आहे. देवांना जेवताना पाहून नारायणांना समोर बघून नारद मुनी म्हणतात, अहो देव, नारायण तुम्ही राहिलात कुठे? मी तुम्हाला सगळीकडे शोधत आहे की विश्वाचा पालन करता संध्याकाळी आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी निघाला. तो लक्ष्मी आणि नारायण राहिले कुठे? तुमच्या शोधात मी फिरत फिरत आलो आणि इथवर पोहोचलो. त्यांना नमन केलं. त्यांचं लक्ष जेव्हा माझ्याकडे गेलं, मी म्हटलं, आपण प्रसाद ग्रहण कराल? का नाही करणार? सगळी जेवणं छान झाली. तृप्त असा ढेकर भगवंताने दिला. मी बाळ गणेशाला जेवण झाल्यावरती पुन्हा आई पार्वतीच्या हातात दिलं आणि त्या क्षणाला माझ्या स्वतःच्या अंगात जी ऊर्जा भरली होती ती मी ह्या इथे शब्दात मांडू शकत नाही. तो अनुभव, ती वेळ, हे सगळं काही माझ्यासाठी आयुष्यभराची पुंजीच आहे असं मी म्हणेन. ज्या क्षणाला भगवंत उठत होते पानावरून, तेव्हा त्यांच्या मुखातून फक्त एकच वाक्य येत होतं, अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव. मी मात्र मनात म्हटलं, देव आहात. हे सगळं मनातच, देवांना काही म्हटलं नाही, परंतु मनात म्हटलं, तुम्हीच देव आहात, तुम्हीच सगळं काही आहात, तुम्हीच दाता आहात आणि तुम्ही मला आता अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद देत आहात. खरंच मी खूप समाधानी होते, खूप समाधानी होते, खूप समाधानी होते. सर्वांना मी जेवण झाल्यानंतर पदर पसरून नमस्कार केला. छोटा बटू त्याने सुद्धा प्रत्येकाला अगदी साष्टांग नमस्कार केला. आमच्या हातून आज कळत नकळत जी काही सेवा महाराजांनी करून घेतली होती त्याबद्दल मी कायमच त्यांची ऋणी होते. आता देव आम्हाला म्हणतात की तुम्ही सुद्धा जेवून घ्या. मी हो म्हणते. देव मात्र आता मला माझ्या समोरून त्या मूर्तीमध्येच स्थिर झालेले जाणवत होते. सगळीकडे शांतता होती. पाहायला गेलं तर स्वामी माझ्यासोबत होतेच. स्वामींनी सांगितलेली जी खिचडी जी शिजवली गेली होती तिथे लगबगीने चुलीवर तो जो प्रसाद बनला तो अगदी छोट्याशा वाडग्यांमध्ये बनला, परंतु तो प्रसाद समस्त देवमंडळींना पुरला. आणि आता जेव्हा आम्हाला जेवायचा आदेश आला तेव्हा पाहते तर पुन्हा ते खिचडीचं पात्र, ते खिरीचं छोटंसं वाडगं, ते काबुली चणे पुन्हा भरलेलेच होते. मला हा प्रकार काहीच सुचला नाही, समजला नाही. परंतु देवाचा प्रसाद म्हणून आम्ही दोघांनी सुद्धा तो ग्रहण केला. आपल्या घरातल्या सगळ्यांना, स्वामी परिवाराला स्मरूनच हा प्रसाद आज जो बनला तो तुमच्यापर्यंत नैवेद्य स्वरूप इथे मी केळीच्या पानावर सुंदर अशा रांगोळीची आरास करून वाढण्याचा फक्त प्रयत्न केला.
ह्या गोष्टी अनुभवायच्याच असतात आणि डोळे मिटून जेव्हा तुम्ही ही ध्यानधारणा हा अनुभव जेव्हा ऐकाल त्या क्षणाला तुम्हीसुद्धा गिरनारच्या दत्त मंदिरामध्ये महाराजांच्या समोर गाभाऱ्यातच असाल. ज्या क्षणाला दत्तगुरूंचा हात आपल्या डोक्यावर असतो त्या क्षणाला मन अतिशय शांत, समाधानी आणि बास, आता आणि काय हवं नाही का, ह्याच गोष्टीमध्ये लागलेलं असतं. मी मात्र हा प्रवास नेहमीच चालू राहावा आणि माझ्याकडून आपल्या संपूर्ण समस्त स्वामी परिवारांकडून ही सेवा घडत राहावी हेच मागणं स्वामी समर्थांसमोर तेव्हाही केलं आणि ह्या क्षणाला जेव्हा हे रेकॉर्डिंग होत आहे तेव्हाही करत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवाला नमस्कार केला. हळूहळू साधारणतः 8:30 होत होते. माझे डोळे जड झाले होते. ते दृश्य डोळ्यासमोर काही हलत नव्हतं, परंतु हळूहळू मीच स्वामी कृपेने भानावर आले. डोळे उघडले, समोर स्वामींचं चित्र पाहिलं. मनापासून स्वामींना धन्यवाद केले आणि लगेचच जो क्षण मी अनुभवला तो वहीमध्ये तसाच्या तसा उतरवून काढला. तोच क्षण तुमच्या समोर मांडला. खरंच हे भगवंता, तुम्ही आमच्या सोबत आहात आणि तुमचे आम्ही मनापासून धन्यवाद करत आहोत. तुमचे धन्यवाद करत आहोत. तुमचे धन्यवाद करत आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.